हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 17. आणि आज जो टॉपिक आपण लक्षामध्ये घेणार आहोत तो आहे एन्थाल्पी ऑफ ऍटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस. एन्थाल्पी ऑफ ऍटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस. आता याचे वेगवेगळे प्रकार आपण लक्षामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिला आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. साध्या भाषेत बोलायचं झालं तर गॅसियस मॉलिक्युलचं रूपांतर किंवा गॅसियस ऍटमचं रूपांतर गॅसियस आयन मध्ये करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतात. काय म्हणतोय बघा, गॅसियस ऍटमचं रूपांतर गॅसियस आयन मध्ये करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणा. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे एखाद्याचं आयोनायझेशन करायचं आहे त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणतात. एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे लक्ष द्या. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा एच आयोनायझेशन, इट इज द एन्थाल्पी चेंज ड्यू टू रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम ईच ऍटम ऑर आयन इन 1 मोल ऑफ अ गॅसियस ऍटम ऑर आयन. म्हणजे आपल्याकडे 1 मोल ऑफ अ गॅसियस ऍटम ऑर आयन आहे. किती? 1 मोल ऑफ अ गॅसियस ऍटम ऑर आयन आपल्याकडे आहेत. त्यामधल्या प्रत्येक ऍटम आणि आयन मधून आपल्याला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे आणि त्यासाठी जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. बघा 3 स्टेप मध्ये लक्ष द्या. आपल्याकडे काय आहे? 1 मोल ऑफ अ गॅसियस ऍटम ऑर आयन. लक्षात घ्या, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज अ कन्सेप्ट ओनली रिलेटेड विथ अ गॅसियस ऍटम ऑर आयन, नॉट रिलेटेड विथ सॉलिड ऑर लिक्विड ऍटम ऑर आयन. सॉलिड आणि लिक्विड ऍटम आणि आयनचा विचार या डेफिनेशन मध्ये केल्या जात नाही. तुम्हाला कोणाला घ्यावं लागेल? 1 मोल ऑफ अ गॅसियस ऍटम ऑर आयन घ्या. त्यातला प्रत्येक ऍटम किंवा आयन मधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा. त्यासाठी जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. इट इज द एन्थाल्पी चेंज ड्यू टू रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ईच ऍटम ऑर आयन of 1 mole of a gaseous atom or ion is called as enthalpy of ionization. It is the concept which is related with gaseous atom or ion and not related with solid or liquid gaseous atom or ion. लक्षात येत आहे? फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला. खरं पाहिलं तर सोडियम सॉलिड स्टेट मध्ये आहे, पण सॉलिड स्टेट मधल्या सोडियमला डेफिनेशन लागू होणार नाही. आपल्याला त्या सोडियमला पहिले गॅसियस स्टेट मध्ये आणावं लागेल. मग 1 मोल ऑफ अ गॅसियस सोडियम ऍटम्स आपण घेतलेले आहे. त्यातल्या प्रत्येक ऍटम मधनं एक इलेक्ट्रॉन काय होणार आहे? रिमूव्ह. आणि त्यामुळे आपल्याला मिळणार आहे गॅसियस आयन. डेफिनेशन लावू आपण इथे. आणि त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल त्याला म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द आयोनायझेशन. एंडोथर्मिक प्रोसेस आहे ही. बघा आपण काय डेफिनेशन देता येईल. इट इज द एन्थाल्पी चेंज. इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. फॉर द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ईच ऍटम ऑर आयन of 1 mole of a gaseous atom or ion is called as enthalpy of ionization. त्याला enthalpy of ionization म्हणतात. पुन्हा या रिएक्शन वरनं डेफिनेशन तयार करायची आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज और इट इज द एनर्जी रिक्वायर्ड. एंडोथर्मिक आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज और इट इज द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिमूवल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ईच एटम और आयन of 1 mole of a gaseous atom or ion is called as enthalpy of ionization. It is endothermic process. Energy is required here for the removal of electron from the gaseous atom or ion. आता कॅल्शियम करता विचार घ्या. कॅल्शियम मधून इलेक्ट्रॉन काढला, Ca+ मिळाला. गॅसियस कॅल्शियम आहे. इलेक्ट्रॉन काढला, कॅल्शियम आयन मिळाला. जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन.
आता हा आहे न्यूट्रल गॅसियस ऍटम ऑफ कॅल्शियम. त्यातनं इलेक्ट्रॉन काढला आपण, मग मिळाला आपल्याला गॅसियस कॅल्शियम आयन. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हटलं. पुढे तो जो गॅसियस कॅल्शियम आयन आपल्याला मिळाला होता, मोनोपॉझिटिव्ह आयन, त्यातनं अजून एक इलेक्ट्रॉन आपण काढला, मग आपल्याला मिळाला कॅल्शियम डायपॉझिटिव्ह गॅसियस आयन. कॅल्शियमचा डायपॉझिटिव्ह गॅसियस आयन. इथे जी एन्थाल्पी चेंज आहे त्याला सुद्धा एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असं म्हणतात. न्यूट्रल ऍटम मधून जो पहिला इलेक्ट्रॉन काढला जातो त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होतो त्याला म्हणतात फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. याला काय म्हणणार आपण? फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी. आणि दुसरा इलेक्ट्रॉन जेव्हा आपण काढतो त्याला म्हटलं जातं सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. आता या व्हॅल्यूज कडे लक्ष द्या. कॅल्शियम मधून पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जो एन्थाल्पी चेंज आहे दॅट इज फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. नंतर अजून एक इलेक्ट्रॉन जेव्हा काढला त्यासाठी जी एन्थाल्पी चेंज झाला तो सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. या व्हॅल्यूज कडे बघा. तुमच्या असं लक्षात येईल की सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज मच मोर ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. असं का बरं? लक्ष द्या. या ठिकाणी न्यूट्रल ऍटम मधून तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचा आहे, इथे पॉझिटिव्ह आयन मधून इलेक्ट्रॉन काढायचा आहे. स्वाभाविक काय आहे, पॉझिटिव्ह आयन जो आहे तो इलेक्ट्रॉन सहजासहजी द्यायला तयार होणार नाही आणि तरी सुद्धा त्यामधून आपल्याला इलेक्ट्रॉनला काढायचा आहे. पॉझिटिव्ह आयन सहजासहजी इलेक्ट्रॉनला का देणार नाही? कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असेल त्यांच्यामध्ये. मग हा जो पॉझिटिव्ह आयन आहे हा या इलेक्ट्रॉनला सहजासहजी देणार नाही कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि तरी सुद्धा त्यामधून जर का इलेक्ट्रॉन काढायचा आहे तर आपल्याला ताकद, एनर्जी जास्त लावावी लागेल. आणि म्हणून सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज ग्रेटर दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. And what is the reason behind it? Because it is difficult to remove electron from positive ion as compared to neutral atom. काय concept लक्षात घेतोय पुन्हा बघा. It is the enthalpy change for the removal of electron from every gaseous atom or ion from 1 mole of a gaseous atom or ion. That is called as enthalpy of ionization. The energy required for the removal of first electron is called as first ionization enthalpy. The energy required for the removal of second electron is called as second ionization enthalpy. Second ionization enthalpy is found to be greater than first ionization enthalpy. This is because it is quite difficult to remove the electron from the positive ion as compared to neutral atom. Okay. Now, the reverse of ionization is called as electron gain process. Ionization मध्ये इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतात. मग याच्या विरुद्ध प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस आहे. त्याच्याविषयी आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे. इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस विषयी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपण आयोनायझेशन म्हणजे काय सांगितलं? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज आयोनायझेशन. मग इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस एज द नेम सजेस्ट गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस. मग आता एक नवीन एन्थाल्पी आपण लक्षामध्ये घेतोय, ती आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मग काय डेफिनेशन आहे बघा. इट इज द एन्थाल्पी चेंज, बरोबर, व्हेन 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज ऍटम accept electron to form the gaseous ion. That is called as electron gain enthalpy. काय म्हणतोय पहा. It is the enthalpy change. कशा करता? When 1 mole of a gaseous atom accept electron. इलेक्ट्रॉनला काय करतोय? Accept. हा 1 mole of a gaseous phase atom मधला प्रत्येक ऍटम हा एक इलेक्ट्रॉनला काय करेल? ऍक्सेप्ट करेल. आणि त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. पुन्हा एकदा. इट इज द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज ऍटम ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन टू फॉर्म द गॅसियस आयन. That enthalpy change is called as electron gain enthalpy. Generally, electron gain enthalpy is negative. In some cases, it is positive. But generally, electron gain enthalpy is negative, has negative value. म्हणजे ती जनरली एक्झोथर्मिक असते. पण काही एक्झाम्पल मध्ये ती एंडोथर्मिक सुद्धा आहे. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी नावावरनं डेफिनेशन आली पाहिजे.
इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी लागलेला एन्थाल्पी चेंज. कोण करतं इलेक्ट्रॉन गेन? तर प्रत्येक ऍटम कोणामधला? 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज ऍटम मधला. आणि काय देणार आहे? तर गॅसियस आयन देणार आहे. पुन्हा डेफिनेशनची वाक्यरचना. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इट इज द एन्थाल्पी चेंज when 1 mole of a gaseous phase atom accept electron to form the gaseous phase ion, that is called as electron gain enthalpy. त्याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणत असतो. लक्षात आलंय? सध्या दोन आपण डेफिनेशन बघितले, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि दुसरं बघितलंय आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता आपल्याला पुढची एक कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे आणि ती कन्सेप्ट आहे एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. डेल्टा एच ऍटम. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीसाठी जो सिम्बॉल वापरतात डेल्टा एच इजी. इजी म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन साठी शब्द आहे डेल्टा एच ऍटम म्हणजे डेल्टा एच ऍटोमायझेशन. आता काय आहे ऍटोमायझेशनची कन्सेप्ट लक्ष द्या. आपण 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज सबस्टन्स घेतला. 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज सबस्टन्स. त्यात जेवढे मॉलिक्यूल आहे त्या सगळ्या मॉलिक्यूलचं डिसोसिएशन केलं आणि सगळ्या मॉलिक्यूलचं डिसोसिएशन करून आपण गॅसियस फेज ऍटम तयार केले. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज झाला त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. नावाकडे लक्ष द्या. एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन म्हणजे आपल्याला ऍटम्स मिळणार आहे, गॅसियस ऍटम्स मिळणार आहे. कोणापासून मिळणार आहे? तर मॉलिक्यूलचं डिसोसिएशन केल्यावर ऍटम्स मिळणार आहे. कोणाचे मॉलिक्यूल? तर 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज सबस्टन्स. मग सुरुवात कशी आहे? पहिली स्टेप आपण घेतला 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज सबस्टन्स. त्यामध्ये जेवढे मॉलिक्यूल आहेत त्याचं काय केलं? डिसोसिएशन. मग त्यांच्यापासून आपल्याला मिळाले गॅसियस फेज ऍटम आणि यासाठी जो काही एन्थाल्पी चेंज करावा लागला त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. डेफिनेशन काय बघा. इट इज द एन्थाल्पी चेंज. कशा करता? ड्यू टू डिसोसिएशन ऑफ ऑल द मॉलिक्यूल. कोणामधले? इन 1 मोल ऑफ अ गॅसियस फेज सबस्टन्स. काय देणार आहे? टू गिव्ह द गॅसियस ऍटम. आता या रिएक्शन वरनं डेफिनेशन लक्षात घ्या. आपण काय केलं? क्लोरीन 1 मोल ऑफ अ गॅसियस क्लोरीन घेतला. त्यामध्ये जेवढे क्लोरीन मॉलिक्यूल असतील त्या सगळ्यांना डिसोशिएट केलं आणि त्यांचं रूपांतर क्लोरीन ऍटम मध्ये केलं. यासाठी जो एन्थाल्पी चेंज झाला दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. डेफिनेशनची वाक्यरचना. इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट इज एनर्जी रिक्वायर्ड. कारण डिसोसिएशन करायचं ना, बॉन्ड ब्रेकिंग करायचं आहे, एनर्जी रिक्वायर्ड आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज और इट इज द एनर्जी रिक्वायर्ड for the dissociation of all the molecule present in 1 mole of a gaseous phase substance to form the gaseous atom, that is called as enthalpy of atomization. It has positive value because energy is required. It means here it is endothermic process. आता क्लोरीन मॉलिक्यूल आपण या ठिकाणी डिसोशिएट करून क्लोरीन ऍटम्स मिळवले. हा एन्थाल्पी चेंज झाला. मिथेन मॉलिक्यूल घेतला आपण, पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल आहे. मग 1 मोल ऑफ अ गॅसियस मिथेन आपण घेतला. त्यामध्ये जेवढे काही मॉलिक्यूल्स असतील त्या सगळ्या मॉलिक्यूलचं डिसोसिएशन केलं आणि गॅसियस ऍटम मिळाले. मग एक मॉलिक्यूल 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन देतो बघा. आणि यासाठी जो काही एन्थाल्पी चेंज झालेला आहे दॅट एन्थाल्पी चेंज इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. समजतंय कन्सेप्ट? So this is enthalpy of atomization. Now is the concept of enthalpy of solution. Delta H solution. साध्या भाषेत काय आहे? 1 मोल ऑफ अ सबस्टन्स घ्यायचा, त्याचं सोल्युशन तयार करायचं. त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल त्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणा. सबस्टन्स किती घ्यायचा? 1 मोल. आपण प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल तर 1 मोल सबस्टन्स आपण 1 मोल, इथे पण 1 मोल, या ठिकाणी सुद्धा 1 मोल. म्हणजे डेफिनेशन मध्ये ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे. आता सुद्धा आपण काय करणार आहे? 1 मोल ऑफ अ सबस्टन्स घ्या, त्याला त्या ठिकाणी सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करा आणि पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करा ऍट अ गिव्हन टेम्परेचर. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. समजा उदाहरणार्थ 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईड आपण घेतला आणि त्याला स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार केलं ऍट अ गिव्हन टेम्परेचर. त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज झालाय तो आहे +4 किलोजूल पर मोल. मग ही आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन फॉर NaCl.
तसंच 1 मोल ऑफ अ पोटॅशियम क्लोराईड आपण घेतला आणि त्याला स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आपण मिळवलं ऍट अ गिव्हन टेम्परेचर. मग त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज झाला दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. कोणतं? तर पोटॅशियम क्लोराईडचं सोल्युशन. डेफिनेशन ऐका. इट इज द एन्थाल्पी चेंज when 1 mole of a substance is dissolved in specified quantity of a solvent to form the solution of a particular concentration at a given temperature. पहिला शब्द हा काय आहे? एन्थाल्पी चेंज आहे. कशा करता? जेव्हा 1 मोल ऑफ अ सबस्टन्सला आपण डिझॉल्व्ह केलं स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट, मग काय मिळेल? तर आपल्याला सोल्युशन मिळेल पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं ऍट अ गिव्हन टेम्परेचर. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज झाला असेल त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इट मे बी एनर्जी रिक्वायर्ड और एनर्जी रिलीज. इथे योगायोगाने दोन्ही एक्झाम्पल असे आहे की एनर्जी रिक्वायर्ड आहे, पण काही वेळेला सोल्युशन तयार होताना एनर्जी रिलीज सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसणार आहे. पुढे आपण ते एक्झाम्पल्स बघणार आहोतच. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे 1 मोल ऑफ अ सबस्टन्स पासून सोल्युशन तयार करताना झालेला एन्थाल्पी चेंज. प्रश्न हा पडतो की जेव्हा आपण सबस्टन्स पासून सोल्युशन मिळवतो तेव्हा एन्थाल्पी चेंज का होतोय? आता मला सांगा, सबस्टन्स म्हणजे सोल्यूट. त्या सोल्यूटला आपण कशामध्ये टाकणार आहोत? सॉल्व्हंट मध्ये. हा आहे सोल्यूट. या सोल्यूटला आपण ऍड करणार आहोत सॉल्व्हंट मध्ये आणि सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे सोल्युशन. म्हणजे दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सोल्युशन. आता सोल्यूटला जेव्हा आपण सॉल्व्हंट मध्ये टाकतो तेव्हा 3 प्रकारचे इंटरॅक्शन्स त्या ठिकाणी होत असतात. पहिलं इंटरॅक्शन आहे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. म्हणजे काय होतं? सोल्यूट आणि सोल्यूट यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते रिमूव्ह करायचं, ते ओव्हरकम करायचं आणि सोल्यूटचे सगळे मॉलिक्युल्स ऍटम वेगवेगळे करायचे. यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हटलं जातं एन्थाल्पी चेंज ड्यू टू सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. म्हणजे सोल्यूट मधल्या सगळ्या ऍटम्स आणि मॉलिक्युल्सला सेपरेट करण्यासाठी, त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओव्हरकम करण्यासाठी काही एन्थाल्पी चेंज लागत असतो. दॅट एन्थाल्पी चेंज इज फॉर द सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. जसं सोल्यूट आणि सोल्यूटच्या मॉलिक्युल्सला सेपरेट करण्यासाठी एन्थाल्पी चेंज लागतोय, तसा सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंटचे जे मॉलिक्युल्स आहे म्हणजे सॉल्व्हंट मधले जे मॉलिक्युल्स आहे त्यांना सुद्धा बाजूबाजूला करायचं जेणेकरून त्यांच्यामध्ये सोल्यूट पसरू शकेल. त्यासाठी सुद्धा काही एन्थाल्पी चेंज लागतो की ज्यामध्ये सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ओव्हरकम होईल, सॉल्व्हंट सॉल्व्हंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओव्हरकम होईल. त्या एन्थाल्पी चेंजला म्हटलं जातं एन्थाल्पी चेंज ड्यू टू सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. पहिले होतं सोल्यूट सोल्यूटचे मॉलिक्युल सेपरेट करण्यासाठी लागलेला एन्थाल्पी चेंज. मग होतं सॉल्व्हंट सॉल्व्हंट मॉलिक्युल मधल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला ओव्हरकम करण्यासाठी लागलेला एन्थाल्पी चेंज. आणि तिसरा आणि मेजर कॉन्ट्रीब्युशन वाला आहे मग होतं सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप आणि त्या दरम्यान एन्थाल्पी चेंज होतो. तो आहे एन्थाल्पी चेंज ड्यू टू सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आणि हे मेजर कॉन्ट्रीब्युशन देतं हे लक्षात घ्या. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज द सम ऑफ 3 एन्थाल्पी चेंजेस. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन 3 एन्थाल्पी चेंजेसची बेरीज आहे. पहिला एन्थाल्पी चेंज ड्यू टू सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. साध्या भाषेत सोल्यूटचे ऍटम्स मॉलिक्युल सेपरेट करण्यासाठी लागलेली एनर्जी एन्थाल्पी चेंज. दुसरा एन्थाल्पी चेंज ड्यू टू सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स एकमेकापासून सेपरेट करायचे आणि जेणेकरून त्यांच्या व्हिसिनिटीमध्ये त्यांच्या गॅपमध्ये सोल्यूट मॉलिक्युल पसरतील तर त्यासाठी झालेला एन्थाल्पी चेंज. मग काय? सोल्यूट मॉलिक्युल सेपरेट झाले, सॉल्व्हंट मॉलिक्युल थोडे दूर दूर झाले, मग सोल्यूट मॉलिक्युल सॉल्व्हंट मॉलिक्युल्सच्या गॅपमध्ये जाऊन बसले, मग सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये फोर्स ऑफ इंटरॅक्शन डेव्हलप होईल आणि त्यामुळे जो एन्थाल्पी चेंज झाला दॅट इज द एन्थाल्पी चेंज ड्यू टू सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन अँड दॅट इज द मेजर कॉन्ट्रीब्युशन इन द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. हे आपण डेफिनेशन घेतली आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची. आता आपल्याला डेफिनेशन बघायची आहे एन्थाल्पी ऑफ डायल्युशनची. आता आपल्याला एन्थाल्पी ऑफ डायल्युशन ही कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे. काय हेडिंग आहे बघा, एन्थाल्पी ऑफ डायल्युशन डेल्टा एच डायल्युशन. आता याची जी डेफिनेशन आहे
ती बघण्यापूर्वी आपण एक कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊ. समजा 1 मोल ऑफ HCl गॅस घेतला, याला 50 मोल्स ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. 1 मोल ऑफ HCl गॅस त्याला 50 मोल्स ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. हे सोल्युशन आपल्याला मिळालं HCl50H2O. म्हणजे दिस इज द सोल्युशन ऑफ 1 कॉन्सन्ट्रेशन. एका विशिष्ट कॉन्सन्ट्रेशनचं HCl आपल्याला मिळालं. या दरम्यान हा एन्थाल्पी चेंज झाल्याचं दिसतंय. नंतर काय केलं, दुसऱ्या केसमध्ये पुन्हा 1 मोल ऑफ HCl गॅस घेतला आणि त्याला इन्फायनाइट डायल्युशन मध्ये पाणी घेतलं आपण, भरपूर पाणी घेतलं इन्फायनाइट, आणि त्याला त्यामध्ये डिझॉल्व्ह केलं आपण, आणि आपल्याला HCl ऍक्वियस मिळालेला आहे की त्याचा एन्थाल्पी चेंज हा घेतलाय. म्हणजे दोन्ही ठिकाणी 1 मोल ऑफ HCl गॅसच घेतला होता, इथे 50 मोल वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं होतं, इथे इन्फायनाइट वॉटर मध्ये आपण त्याला डिझॉल्व्ह केलाय. दोन्ही ठिकाणी सोल्युशन आपल्याला मिळालंय. दिस इज द सोल्युशन ऑफ HCl ऑफ 1 कॉन्सन्ट्रेशन अँड दिस इज द सोल्युशन ऑफ HCl ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन. असे 2 HCl आपल्याकडे तयार आहेत. आता मुद्दा काय आहे, एन्थाल्पी ऑफ डायल्युशन मधली कन्सेप्ट काय आहे. एन्थाल्पी ऑफ डायल्युशनचा प्रवास इथून इथपर्यंत नाहीये, इथून इथपर्यंत पण नाहीये. मग एन्थाल्पी ऑफ डायल्युशनचा प्रवास आहे कोणता, तर एक सोल्युशन समजा आपल्याकडे आहे HCl50H2O, म्हणजे सोल्युशन ऑफ 1 कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे आहे. सोल्युशन ऑफ 1 कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे आहे आणि त्याच्यापासून आपल्याला तयार करायचं आहे सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन. सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन, आणि हे तयार करताना आपल्याला त्याला इन्फायनेटली डायल्युटेड करायचं आहे. इन्फायनेटली डायल्युटेड. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होईल दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. मग आता डेफिनेशन काय बघा. एन्थाल्पी ऑफ डायल्युशन, इट इज द एन्थाल्पी चेंज. इट मे बी एनर्जी रिलीज ऑर मे बी एनर्जी ऍब्सॉर्ब, म्हणजे ती एंडोथर्मिक असेल किंवा एक्झोथर्मिक असेल. The enthalpy change, that is energy release or energy absorbed when the solution of 1 mole of a solute is infinitely diluted from one concentration to another concentration. बघा, एन्थाल्पी चेंज आहे कशा करता, तर सोल्युशन ऑफ 1 मोल ऑफ अ सोल्यूट, solution of 1 mole of a solute of 1 concentration is infinitely diluted. म्हणजे याला आपण इन्फायनाइट वॉटर, इन्फायनाइट सॉल्व्हंट मध्ये टाकलं आणि इट इज कन्व्हर्टेड इनटू सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन, आणि इन्फायनाइटली डायल्युटेड आपण त्याला केलेलं आहे. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होतो, म्हणजे एनर्जी रिलीज किंवा ऍब्सॉर्ब होते, त्याला एन्थाल्पी ऑफ डायल्युशन असं म्हणतात. आणि याला इन्फायनाइटली डायल्युटेड करायचं म्हणजे काय, तर एवढं डायल्युटेड करायचं, एवढं सॉल्व्हंट टाकायचं की एक वेळ अशी की सॉल्व्हंट टाकल्यानंतर सुद्धा कुठलाही थर्मल चेंज म्हणजे एन्थाल्पी चेंज होणार नाही. म्हणजे पोट भरून सॉल्व्हंट त्याच्यामध्ये आपण टाकलंय की आता यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, सॉल्व्हंट टाकलं तरी एन्थाल्पी चेंज होणार नाही. ऐका, आपल्याकडे आहे HCl50H2O म्हणजे सोल्युशन ऑफ 1 कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला काढायचं एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. यामध्ये आपण सॉल्व्हंट टाकायला सुरुवात केली. सॉल्व्हंट टाकला की लगेच तुम्हाला जाणवेल एन्थाल्पी चेंज होतोय. मग टाकत राहा सॉल्व्हंट, टाकत राहा सॉल्व्हंट. सॉल्व्हंट टाकता टाकता एक स्टेज अशी आली की आता जर का तुम्ही सॉल्व्हंट जरी टाकलं तरी एन्थाल्पी चेंज होत नाही. मग थांबून जा. तो जो काही टोटल एन्थाल्पी चेंज झालेला असेल त्याला म्हणा एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. बघा, साध्या भाषेत सांगितलं, एक सोल्युशन आपल्याकडे आहे, त्या सोल्युशन आपल्याला काढायचं आहे एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. एक सोल्युशन आपल्याकडे आहे, त्यामध्ये आपण सॉल्व्हंट टाकत राहिलो. सॉल्व्हंट टाकला की एन्थाल्पी चेंज झाल्याचं दिसतंय, म्हणजे याचा अर्थ अजून सॉल्व्हंट टाकणं गरजेचं आहे, इन्फायनाइट डायल्युशन झालेलं नाही. मग सॉल्व्हंट टाकत राहिलो, प्रत्येक वेळेला एन्थाल्पी चेंज होत राहिला, म्हणून आपण सॉल्व्हंट अजून ऍड केलं, इन्फायनाइटली डायल्युटेड केलं. जोपर्यंत एन्थाल्पी चेंज होतोय तोपर्यंत सॉल्व्हंट टाकतच राहिलो. एक स्टेज अशी की त्यानंतर तुम्ही सॉल्व्हंट जरी टाकलं तरी एन्थाल्पी चेंज होत नाही, म्हणजे समजून घ्या इन्फायनाइटली डायल्युटेड झालेलं आहे. थांबा आता, आणि त्या दरम्यान इन्फायनाइटली डायल्युटेड करेपर्यंत जो काही टोटल एन्थाल्पी चेंज झालेला असेल त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. डेफिनेशन काय, द एन्थाल्पी चेंज, एनर्जी रिलीज ऑर ऍब्सॉर्ब व्हेन द सोल्युशन ऑफ 1 मोल ऑफ अ सोल्यूट, म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे सोल्युशन आहे, सोल्युशन ऑफ अ 1 मोल ऑफ अ सोल्यूट ऑफ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन आहे,
आणि त्याला इन्फायनेटली डायल्युटेड करून सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे एन्थाल्पी ऑफ डायल्युशनचा प्रवास आहे सोल्युशन ऑफ वन कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशनचा प्रवास कुठून आहे? वन मोल ऑफ अ सोल्यूट इज डिझॉल्व इन पर्टिक्युलर अमाउंट ऑफ सॉल्व्हंट है ना. म्हणजे 1 मोल ऑफ सोल्यूटला सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. त्या दरम्यान झालेला एन्थाल्पी चेंज म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे. म्हणजे सोल्युशन निर्मिती करत असताना, सोल्युशन तयार करत असताना जो एन्थाल्पी चेंज होतो तो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे. आणि एन्थाल्पी ऑफ डायल्युशन एक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आपल्याकडे आहे, त्याला इन्फायनेटली डायल्यूट करून सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हा प्रवास आहे सोल्यूट टू सोल्युशन आणि हा प्रवास आहे सोल्युशन ऑफ वन कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन. दोघांमधला फरक लक्षामध्ये घ्या. सोल्युशन एका सोल्युशन पासून दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन मधला प्रवास एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. सोल्यूट पासून सोल्युशनचा प्रवास एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. काय पुन्हा डेफिनेशन? द एन्थाल्पी चेंज दॅट इज एनर्जी रिलीज ऑर ऍब्सॉर्ब व्हेन द सोल्युशन ऑफ 1 मोल ऑफ अ सोल्यूट इज इन्फायनेटली डायल्युटेड from one concentration to another concentration. Now further dilution causes no thermal effect. एक सोल्युशन आहे आपल्याकडे अ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन, त्याच्या आपण इन्फायनेट डायल्युशन केलं. जोपर्यंत एन्थाल्पी चेंज होतो तोपर्यंत डायल्यूट करत राहिलो आणि मग स्टॉप झालो आणि मग आपल्याला जो काही एन्थाल्पी चेंज झाल्याचं दिसेल त्याला एन्थाल्पी ऑफ डायल्युशन असं म्हटलं जातं. समजा तुम्हाला HCl गॅसच्या सोल्युशनचं एन्थाल्पी ऑफ डायल्युशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कशी काढतात बघा. आपण काय करायचं, पहिले 1 मोल ऑफ HCl गॅस घ्या, त्याला 50 मोल्स ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करा आणि एक सोल्युशन तयार करा. दिस इज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. व्हॉट इज इट? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ऑफ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन -73.26 किलो जूल आहे. इथे सोल्यूट पासून सोल्युशन आपण तयार केलं ऑफ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन. दुसऱ्या वेळेला पुन्हा मी 1 मोल ऑफ HCl गॅस घेतला आणि त्याला इन्फायनेटली डायल्युटेड केलं आणि त्यापासून HClचं सोल्युशन तयार केलं. हे सुद्धा एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ऑफ HCl आहे ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन. हे ऑफ वन कॉन्सन्ट्रेशन, हे अनदर कॉन्सन्ट्रेशन. याला इन्फायनेटली डायल्युटेड आपण केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी 1 मोल ऑफ HCl घेतला, इथे लिमिटेड वॉटर घेतला 50 मोल्स ऑफ वॉटर, इथे इन्फायनेट वॉटर आपण घेतलेलं आहे. दोन्ही ठिकाणी HClचं सोल्युशन तयार झालेलं आहे. This is the solution of HCl of one concentration. This is the solution of HCl of another concentration after dilution. मग एन्थाल्पी ऑफ डायल्युशनचा प्रवास इथून पर्यंतचा आहे की एक सोल्युशन तुमच्याकडे आहे, त्याला इन्फायनेटली डायल्यूट तुम्ही करा आणि दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशनचं HCl तयार करा. या प्रवासाच्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होतो दॅट इज एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. मग मॅथमॅटिकली कसं काढायचं, तर तुमच्याकडे HCl गॅस पासून 1 कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करण्याचा एन्थाल्पी चेंज आहे. HCl गॅस पासून इन्फायनेटली डायल्युटेड सोल्युशनचं एन्थाल्पी चेंज काढण्याचं इक्वेशन तुमच्याकडे आहे. मग आता एक काम करा, B-A करा. बी इक्वेशन हे आहे HCl गॅस प्लस एक्वियस गिव्स HCl एक्वियस एन्थाल्पी चेंज. मायनस करून एचं इक्वेशन घेतलं, HCl गॅस प्लस 50 H2O गिव्स HCl प्लस 50 H2O. त्याचा एन्थाल्पी चेंज दिलाय. कोण कोण कॅन्सल होतं बघा, हे कॅन्सल होईल. आता राहिलं काय, एक्वियस मायनस 50 H2O एक्वियसच राहणार. आलं लक्षामध्ये, एक्वियस मायनस 50, कारण भरपूर पाण्यामधनं थोडेसे 50 मोल्स काढले तरी सुद्धा त्याला लिहिताना एक्वियसच लिहिलं जातं. म्हणजे एक्वियस मायनस 50 H2O एक्वियस राहील. म्हणजे इथे फक्त एक्वियस राहत आहे. इथे काय होतंय, HCl एक्वियस मायनस HCl 50 H2O. मग हा जो मायनस 50 HCl 50 H2O आहे त्याला या साईडला आला म्हणजे तो पॉझिटिव्ह होईल. मग काय झाला, हा मायनसचा इकडे आला म्हणजे पॉझिटिव्ह होईल. या साईडला हा मायनस आहे, इकडे आला की तो पॉझिटिव्ह झाला. मग HCl 50 H2O यातला एक्वियस गिव्स HCl एक्वियस. आहे आपलं इक्वेशन, HCl 50 H2O प्लस एक्वियस गिव्स HCl एक्वियस. आणि या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज झालेला आहे दिस इज एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. म्हणून डेफिनेशन काय, thus the enthalpy change when solution of 1 mole of HCl in 50 moles of water,
सोल्युशन ऑफ 1 मोल ऑफ HCl इन 50 मोल्स ऑफ वॉटरचं सोल्युशन आहे, इज इन्फायनेटली डायल्युटेड केलं आपण आणि सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन तयार केलं. या दरम्यान एवढा एन्थाल्पी चेंज झालाय, तो एन्थाल्पी चेंज म्हणजेच एन्थाल्पी ऑफ डायल्युशन आहे, हे लक्षामध्ये ठेवा. काय केलं आपण, इक्वेशन बी मधून इक्वेशन ए ला सबट्रॅक्ट केलं. हा एक मुद्दा लक्षात घ्या, एक्वियस मायनस 50H2O म्हणजे एक्वियसच लिहायचं. आणि दुसरा मुद्दा HCl एक्वियस मायनस HCl 50H2O. तर मायनस HCl 50H2O या साईडला लेफ्ट हँड साईडला जर का आपण आणलं तर पॉझिटिव्ह होईल, म्हणून मग ते इकडे आलं. HCl 50H2O प्लस एक्वियस गिव्स HCl एक्वियस. दिस इज द एन्थाल्पी चेंज विच इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. एक पॉइंट नोट करा, सोल्यूट पासून सोल्युशन तयार करण्यासाठी जो एन्थाल्पी चेंज आहे तो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आहे. आणि सोल्युशन ऑफ 1 कॉन्सन्ट्रेशनला इन्फायनेटली डायल्यूट करून सोल्युशन ऑफ अनदर कॉन्सन्ट्रेशन मिळवण्याच्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला एन्थाल्पी ऑफ डायल्युशन असं म्हटलं जातं. दीज आर द डेफिनेशन्स, व्हेरियस कन्सेप्ट फॉर द एन्थाल्पी ऑफ ऍटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस.